श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, उद्या आहे आषाढी एकादशी आणि मी आज तुम्हाला आषाढी एकादशीची पूजा कशी करतात ते दाखवणार आहे. सर्वात अगोदर आपण दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे, दिवा लावून घ्यायचं आहे. आता ही प्लेट घेतलेली आहे दिवा लावण्यासाठी. त्याच्यात आपण अक्षदा यूज करणार नाही. आता उद्या एकादशी आहे त्यामुळे मी हे फुलं घेतलेली आहेत. हे असे फुलं टाकणार आहे, फुलाच्या पाकळ्या, आणि मग त्यावर हे दीप ठेवणार आहे असं. आणि हे दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे आपल्याला. जागेवर ठेवायचं आहे. सर्वात अगोदर दिवा लावून घ्यायचं आहे. त्यानंतर दिव्याची पूजा करून घ्यायची. सर्वात अगोदर गंध लावून घ्यायचे. हळद, कुंकू, फूल ठेवायचं एक. आता आपण पांडुरंगाची पूजा करण्या अगोदर गणपतीची पूजा करणार आहोत. त्यासाठी तामण घेतले, त्यामध्ये ठेवायची आहे एक सुपारी. सुरुवातीला आपल्याला पाण्याने स्नान घालायचं आहे. गणपती म्हणून सुपारीची पूजा करायची आहे. त्यानंतर पंचामृताने स्नान घालायचं आहे. त्यानंतर परत एकदा पाण्याने स्नान घालायचं आहे आणि स्वच्छ कपडा घेऊन पुसून घ्यायचं आहे. एक नागवेलीचं पान घेऊन आपल्याला त्यावर थोडेसे फुलाच्या पाकळ्या टाकून आपल्याला ही गणपतीची स्थापना करायची आहे. त्यानंतर गणपतीची पूजा करायची. गंध लावून घ्यायचं अगोदर. त्यानंतर आपल्याला हळद एकदा आणि कुंकू दोनदा लावून घ्यायचे. पूजा करताना श्लोक म्हणायचे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अक्षदाच्या ऐवजी आपल्याला पाकळ्या व्हायच्यात. वस्त्रमाळ व्हायची कापसाची आणि लाल रंगाचं फुल व्हायचं. गणपती बाप्पाच्या पाया पडायचं. त्यानंतर आपल्याला विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घ्यायची. पाण्याने स्नान घालायचे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. आपल्याला जो श्लोक येतो तो म्हणायचा. ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणायचं. पांडुरंग हरी म्हणलं तरी चालतो. त्यानंतर आपल्याला दुधाने अभिषेक करायचा आहे, पंचामृताने अभिषेक करायचा आहे. पांडुरंग हरी रामकृष्ण हरी पांडुरंग हरी पांडुरंग. रुक्मिणीलाही घालायचं आहे पांडुरंगासोबत. परत आपल्याला शुद्ध पाण्याने स्नान घालायचं आहे. शुद्धोदक स्नानम समर्पयामी. त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आपल्याला. आपल्याला वस्त्र घालून घ्यायचे आहे विठ्ठल रुक्मिणीला. अशा प्रकारे वस्त्र घातल्यावर आपल्याला मूर्तीला जागेवर ठेवून द्यायचं आहे.
घालणार आहोत आपण मूर्तीला. त्यानंतर आपल्याला गंध लावून घ्यायचं आहे विठ्ठल रुक्मिणीला. पुन्हा हळद कुंकू वाहून घ्यायचं. फूल व्हायचे. फुलाची वेणी केलेली आहे विठ्ठल रुक्मिणीसाठी. ते असं घालून घ्यायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे फुलाच्या वेण्या घालून घेतलेल्या आहेत. फुलाचा हार केलेला आहे, विठ्ठल रुक्मिणीला घालायचा आहे. गाठ पाडून घ्यायची इथं. अशा प्रकारे आपल्याला हार घालून घ्यायचा. विठ्ठल रुक्मिणीला आपल्याला तुळशी सुद्धा व्हायची. तुळशी खूप प्रिय आहे. त्याचबरोबर आपल्याला चातुर्मासामध्ये भगवान विष्णूंची पूजा करायची आहे. 4 महिने पूजा करायची आहे. त्यासाठी हा लक्ष्मीनारायणाचा फोटो घेतलेला आहे. आणि आषाढी एकादशीपासून आपल्याला दररोज विष्णूची पूजा करायची आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. त्यानंतर फूल वाहून घ्यायचं आहे. चरणापाशी ठेवलं तरी चालतं. आपल्याला चातुर्मासामध्ये भगवान विष्णूची पूजा करायची आहे आणि एका पाटावर 33 गोपद्मसुद्धा काढून घ्यायचे आहेत. हे व्रत भगवान श्रीकृष्णाने सुभद्रेला सांगितलं होतं त्यांच्या बहिणीला, आणि तिच्यावरचं संकट टळलं म्हणून हे व्रत दरवर्षी आपल्याला करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 33 गोपद्म काढून घेतलेले आहेत. आता आपण हळदी कुंकू वाहून पूजा करून घ्यायचे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.
ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. दररोज 4 महिने आपल्याला 33 गोपद्म काढून आपल्याला पूजा करायची आहे एका पाटावर. आणि आपल्याला पूजा झाल्यावर एक फूलसुद्धा व्हायचं आहे. अशा प्रकारे आपली ही गोपद्माची पूजा झालेली आहे, विष्णूची पूजा झालेली आहे आणि आपल्याला विठ्ठल रुक्मिणीची आषाढीची पूजा झालेली आहे. आता आपण नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे. आपल्याजवळ फळ असेल तर फळं ठेवायचे, जे असेल ते ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला रोज हरिपाठसुद्धा घ्यायचा आहे. आषाढ महिन्यामध्ये हरिपाठ घ्यायचं आहे. विठ्ठलाला टाळ खूप आवडतं. टाळाचा गजरामध्ये आपण विठ्ठलाचं ध्यान करायचं रोज. उदबत्ती लावून घ्यायची. विष्णूला बी ओवाळून घ्यायची. त्यानंतर आपल्याला पांडुरंगाची आरती करायची आहे. अशा प्रकारे आपली पूजा संपन्न झालेली आहे.